नमस्कार मंडळी, मोनिका पाटील व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आणि कर्ण आज रानात गेलाय. रानाकडची त्याची मस्ती, त्यानंतर आमची जनावरं आणि आमचं रान तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता. आता कर्ण आणि मम्मी शेताकडे निघाल्यात आणि मम्मी पुढं कर्ण पाठीमाग असंच चाललेलं असते. हा आमचा आहे शेताचा एरिया आणि हे आहे आमच्या शेताची पानन चाललेली आहेत. त्यानंतर हे आहेत आमच्या शेजाऱ्यांची शेतं, चुलत्यांची वगैरे. हे थडगं आम्ही बघतोय ना, हे आम्ही लहान असल्यापासून बघतोय. इथे काहीतरी पूर्वजांचं आहे आणि ही आमच्या आजूबाजूची शेती तुम्ही बघू शकताय. आणि त्यानंतर पुढे जे रिकामं दिसते ते आमचं शेत आहे. आणि आत्ताच ऊस गेला आणि त्यानंतर मग वडिलांनी डिसिजन घेतला की परत ऊसच करायचा. त्यामुळं रान तर चोख पाहिजेत, त्यामुळं पालाबिला सगळा जाळून ठेवलाय. आणि हा आहे आमचा मसोबा. प्रत्येक शेतात देवस्थान हे असतंच. आमच्या शेतात मसोबा आहे, तुम्ही बघू शकता. आणि म्हणतात आमच्या घरात सगळेच म्हणतात, पूर्वीची माणसं सुद्धा म्हणून गेली आहेत आणि आमच्या घरातली सुद्धा म्हणतात की मसोबा आमच्या शेताची राखण करतो म्हणून. आणि ते तसं बघायला गेल्यानंतर ते खरंच आहे. आणि त्यानंतर मम्मी आणि कर्ण आपल्या चालल्यात. हे आमच्या पप्पांनी हत्ती गवत केलेलं आहे. मसरांना एका ठराविक काळानंतर वैरण कमी पडत्या, त्यामुळं हत्ती गवत हे करायलाच लागते. थोडं हत्ती गवत केलंय आणि त्यानंतर आता परत ऊस केलाय, लावण केल्या. आणि इथं आमच्या मम्मीनं शेणी थापल्या, तुम्ही बघू शकताय. हे आहे आमचं शेत. आमचा सेपरेट बोर आहे शेतात. आणि हे आहे आमची खोप, म्हणजे मसरांचं शेड. आणि तुम्हाला रान दाखवतो आमचं फिरून. हे आहे आमचं रान. आणि मसरांच्या साठी खरं तर हत्ती गवत केलंय, कारण मग परत वैरणीसाठी कुठे कुठे फिरायचं, वैरण सहजासहजी भेटणं झाल्या. आणि हे आहे आमचं आवळ्याचं झाड. अजून त्याला काय आवळं लागायला नाहीत, पण झाड मोठं झाले, लागतील आता इथनं. हे आहे आमच्या शेतातली विहीर, सामूहिक विहीर. पण सामूहिक असल्यामुळे ह्या विहिरीची आमच्या अशा अवस्था झाल्या. आमचा बोर आहे, आमच्या चुलत्यांचा बोर आहे, त्यामुळं इकडून तिकडून मम्मीने सगळीकडे शेणीच लावून ठेवल्या. आणि गावात ह्याच्या आधी आमची मसरं गावात होती, पण गावात आता बांधण्यासाठी जागा नाहीये. काही लोकांनी असं तसं करून आमची मसरं काढली आणि निघाली. ते पण बरं झालं, आमचं शेतात स्वतःचं शेड आहे आणि त्याला यायचा त्रास होतोय, पण असू दे. ही आहेत आमची मसरं. आणि त्यानंतर आमची मम्मी त्यांचं शेणघाण काढल्यानंतर त्यांना भरडं घालायला लागल्या धारासाठी. आणि 4 आहेत दुधांची, त्यामुळे 4-5 जणांना भरडं काढायला लागल्या. त्यानंतर ही मम्मीने आमच्या शेणी लावलेलं दाखवतो तुम्हाला गोट्याच्या भोवती. आणि हे आहे कडब्याचं मशीन, कडबा कुटीचं. ह्यात आपलं म्हणजे मसरं वैरण लय खराब करतात, त्यामुळं ते मशीन आणले आम्ही. आणि ह्याची मस्ती चाललेलीच आहे कर्णची, इकडं तिकडं. त्यानंतर मम्मी आमची धाराला बसल्या, धार काढायला लागल्या. आणि ही आहेत आमची नारळाची झाडं. त्यातली 2 मोठी झाल्या, 2-3, त्यानंतर 3-4 लहान आहेत, 6-7 आहेत. व्यवस्थित लक्ष दिले तर होईल त्यांची ही वाढ. आता बघूया काय करतात. आणि ह्याच्या आपल्या कोट्यांना सुरूच आहेत, पाला घेऊन इकडं तिकडं, कुठं मशीनच्या पुढे जा, कुठं त्यांना वैरणच घाल. आणि धार देताना कसं मसरं बुजत्यात, ऐकत नाही. हे आता काठी घेऊन काय चाललंय बघायचं, गाडी खेळायला लागलाय. आता ते माझे फोटोच काढ म्हणून लागला होता, फोटो काढल्यात. आणि आता त्याला खड्डा पाडायचा आहे शेतात. तर म्हणतो मी खड्डा कसं पाडतो बघा, जिकडे तिकडे खड्डाच पाडायचा असतोय. खिळमुळं लागत्यात आणि बॅरलाच एकदा तर मोळा मारायला लागलेला. सगळीकडे नुसतं त्याचं असंच चाललेलं असते, कुठं जाईल तिकडं, करामतीशिवाय काय नाही. आणि आता कसं इकडं तिकडे फिरतोय. रानाकडे यायला त्याला लय आवडते, खरं इकडे तिकडे किसकाटतेना असते. आणि त्याला आणायचं म्हटलं की सांभाळायला 1-2 जण पाहिजेत. विहिरीकडे जा, इकडे जा, तिकडे जा करतोय. आणि विहिरीला आधी विहीर बांधलेली नाही आहे, त्यामुळे भीती वाटत्या. आमची मम्मी शेण लावायला लागल्या. आणि आम्ही याला शेणकूट म्हणतोय. तुम्ही काय म्हणताय कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बघू शकताय तुम्ही, हे वाळण जळण होतंय. आणि ह्याचं लागलं होतं माझे फोटो काढ, असे फोटो काढ, तसे फोटो काढ. त्यानंतर ह्याचं लागलं होतं की ते ऊस कसा येतोय मला ते बघायचं आहे. ते त्यातनंच का आलंय, ह्यातनंच का आलंय, हा तो विचारत होता. आणि त्यानंतर माती टाकली होती, त्या मातीत खेळायचं चाललं होतं त्याचं.
माती म्हटल्यानंतर काय, जीव की प्राण त्याचा. आणि सनसेट झालेला आहे, वातावरण किती मस्त दिसायला लागले. आता फोटोशूट करायला सुरुवात केली. माझे असे फोटो काढ, माझे तसे फोटो काढ. काही फोटो त्याने काढले, काही फोटो आम्ही काढले. हे बघा त्याने काढलेले आहेत फोटो. काय कळतंय, एवढीशी पोरं आणि फोटो किती छान काढायला शिकलाय तो. किती मस्त फोटो काढतोय. आणि ह्याला म्हणतोय ते हे चिंचेचंच झाड आहे. चिंचेचं आहे का बोराचं आहे, तर म्हणते चिंचच आहे. आणि इकडं धर तिकडं धर, ही फुलं बघ ती फुलं बघ चाललं होतं. हे फोटो मात्र त्यानंच काढल्यात. आणि हे त्याचा फोटोशूट बघू शकताय तुम्ही. आणि तर माझे वडील काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते, त्यामुळं धारसाठी आम्हाला शेताकडे यावं लागलं. आणि असेच व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत जाईन. त्यासाठी तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.